आता मात्र साहिल सुर्वे गोलंदाज इथून मात्र सज्ज झालाय. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, पहिला चेंडू घेऊन साहिल पावले नेमकं सज्ज होईल. फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम फोर. ललित कुलपे इज इक्वल टू फोर्स हे समीकरण जणू काय राहिलंय. म्हणजे भूमितीमध्ये पायथागोरसचा सिद्धांत आपण पाहिला. आता मैदानाच्या ललित कुलपेचा सिद्धांत आहे. या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा लगातारचे 3 चेंडूंवरती 3 चौकार त्याने खेचले होते. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, इनसाइड आउट खेळायचा होता. नजरे कहीं और, इरादा कहीं और, शॉट कहीं और. ही परिस्थिती मैदानाच्या आत. म्हणजे मला असं वाटलं की कव्हरच्या डोक्यावरून खेळायचंय. मग अशा वेळेला मिड विकेटच्या दिशेने मिस टायमिंगचा हा फटका आपण पाहिला, जिथे केवळ एक धाव मिळणार आहे. मी म्हणेन श्रद्धा सबुरी, हरकत नाहीये. विकेट टिकून जर राहिला तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करणं पॉसिबल आहे. जिथे फलंदाजी करणारा संघ जागृती थळ संघ प्रयत्न करेल पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्यात, किंबहुना विकेट टिकवून चांगली कामगिरी करावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जागृती थळ संघाचं कौतुक करावं लागेल. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने. बबलू त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हर्षल एक असा खेळाडू जो टेनिस क्रिकेट सोबत सुद्धा लेदर क्रिकेट फार छान खेळतो. एक असा खेळाडू जो क्रिकेट सोबत आपण स्वतः ऍडव्होकेट या प्रोफेशनने कामगिरी उत्तम बजावतो. उत्तम फटका मैदानाच्या आत. या वेळेला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. षटकार. दुसऱ्या बाजूला साई या जोडीने आता मात्र थळ संघाची नौका पार करायला सुरुवात केली आहे. दोघांनी सुद्धा म्हटलं आंधी आई या तुफान, हम करेंगे नौका पार. आणि या वेळेला मात्र कमालीची कामगिरी मैदानाच्या आत करताना पाहायला मिळत आहे. साई साखरकरने सुद्धा आता मैदानाच्या आत चांगली कामगिरी करायला सुरुवात केली आहे. खराब चेंडूंचा समाचार घेणं ही काळाची गरज आहे आणि गरज ओळखून मात्र चांगली कामगिरी. यावेळेला प्री डिटरमाइंड फटका आधीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शरीरापासून जाणीवपूर्वक चेंडू दूर ठेवला आणि डॉट चेंडूची झाली आहे सांगता. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. एका षटकाची सांगता आणि 15 ही धाव संख्या. जागृती थळ संघासाठी विकेट न गमावणं हे यशाचं एक गमक राहिलं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जाकमाता परुळपाडा संघासाठी 2 चेंडू डॉट आलेत. तुम्ही म्हणाल डॉट चेंडूची थिअरी ते का सांगितली जाते? कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डॉट चेंडू येणं म्हणजे पाप मानलं जातं. मग अशा वेळेला ओपनिंग बॅटर मैदानाच्या आत असताना चेंडू डॉट आलेत, हरकत नाहीये. गोलंदाजाने संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलाय. उडीत मैदानाच्या आत नवीन गोलंदाज मैदानाच्या आत जिथे येईल, ज्याने मागची 2 ते 3 वर्ष सातत्यपूर्ण चांगला खेळ करून दाखवलाय. आपण जर पाहिलं राज गुंजाळ हा खेळाडू मैदानाच्या आत परुळपाडा या संघातून सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलाय. अगदी त्याच वेळेला अलिबागच्या क्रिकेट पटलावरती छोटे कानिका होईना मात्र सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीसाठी जो ओळखला जाणारा खेळाडू आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्स म्हणून राज गुंजाळकडे आपण नेहमी पाहतो. जिथे स्ट्राइक एंड वरती आता मात्र एक अनुभवी खेळाडू अर्थातच ललित कुलपे पाहायला मिळतोय.
डीप मध्ये ऑनसाइडच्या दिशेने स्क्वेअर लेग सजवण्यात आलाय, मिड विकेट सजवण्यात आलाय, लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. यावेळेला मोठा फटका, लाजवाब फटका, देखणा फटका, दर्शनीय फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. गदम असं जणू काही आता ललित कुलपे म्हणालाय. पहिल्या चेंडूवरती राज गुंजाळचं स्वागत केलंय, स्वॅक्सचे स्वागत केलंय, षटकाराने स्वागत केलंय. नेव्ही या विभागामध्ये कार्यरत असणारा हा ललित आज मैदानाच्या आत हवाई फायर करतोय. यावेळेला तंत्रशुद्ध पद्धतीचा फटका होता. ऑनसाइडच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट खेळायचा होता, मात्र शॉर्ट मिड विकेट या ठिकाणी सजवण्यात आलाय आणि त्याचमुळे का होईना केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. बघा, जरी केवळ एक धाव आली असेल ना तरी बॅट मधून येणारा तो मिडल ज्या वेळेला चेंडू होतो ना त्या वेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित होत असतो. अगदी त्याच वेळेला स्ट्राईक रोटेशन होत असताना सोबतच्या फलंदाजाला सुद्धा समजतं की गोलंदाजाची काय रणनीती आहे. कौतुकास पात्र धावफलकावरती नजर टाकूयात. 22 ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी लॉस. प्रथम फलंदाजी करत असताना जागृती थळ संघ, क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार. यावेळेला फुलर लाईनची डिलिव्हरी होती. बाईक स्वरूपात ही धाव, डिक्लेअर स्वरूपातील एक धाव धावफलकावरती ग्राह्य धरली गेली आहे. बॅटचा भाग इथून मात्र स्पर्श करत असताना एकेरी धाव इथून ग्राह्य धरली गेली. एका क्षणाला वाटलं होतं फलंदाज सोडतो की काय. द्विधा स्थितीमध्ये असताना कौतुकास पात्र कामगिरी. आठवावी लागेल या आधीची मॅच जिथे आपल्याला पाहायला मिळालं आयुष साखरकरचा तो फुलटॉस चेंडू अक्षय कदमला त्रिफळाचित करून देणारा होता. तशीच काहीशी आठवण ऍक्शन रिप्ले जणू इथे काही झाली आहे. राज गुंजाळचं कौतुक करूयात. षटकार आल्यानंतर सुद्धा केलेलं कमबॅक आनंददायी, हर्ष उल्हासी पाहायला मिळाले. 23 धावसंख्या पाहायला मिळते. फुल टॉस पुन्हा एकदा कौतुकास्पद, कमालीचा, करामती, कडकडीत षटकार. ना करो. जर अशा पद्धतीचा फुलटॉस चेंडू जर तुम्ही साई साखरकर आणि ललित साठी देणार ना तर तो अशा पद्धतीचे स्टँड अँड डिलिव्हर्ड रात्रभर खेळत असेल, खेळू शकेल याची ग्वाही देणारी फटकेबाजी मैदानाच्या आत सुरू आहे. धावफलक 6 ने वधारलंय, वाढलंय. 29 धावसंख्या. साईच्या बॅट मधून या इनिंग मध्ये 2 षटकार, या आधीच्या मॅच मध्ये 1 षटकार, हे 3 षटकार लगावले गेले. स्टॅट्स इथून मात्र आपल्या समोर येत आहेत. 3ही षटकार फुलटॉस स्वरूपातील चेंडूवरती लगावले गेले होते. म्हणजे फुलटॉसला सोडायचं नाही हे इक्वेशन आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालाय चेंडू. मिडॉन मधून डीप मध्ये वीरू नाईक त्या ठिकाणी तैनात आहेत. केवळ 1 धाव या ठिकाणी देणार आहेत. वीरू नाईक यांनी खेळलेले क्रिकेट 2 दशकांहून जास्तीचा अनुभव आणि सातत्यपूर्ण चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आठवावी लागेल गतवर्षीचं वर्ष वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये एक्झिबिशन मॅच मध्ये 5 षटकार खेचण्याचा कारनामा वीरू नाईकने केला होता. आता मात्र त्यांच्या संघाच्या विरुद्ध कामगिरी करत असताना ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. इथून मात्र ललितच्या बॅट मधून आलाय चमत्कार, सीमा रेषा पार षटकार. व्हॉट अ फंटास्टिक नॉक. दुग्ध शर्करा योग म्हणजे काय तो हाच असावा. आपले ओपनिंग बॅटर मैदानाच्या आत येत असताना पहिल्या विकेटसाठी 36 धावसंख्येची जर पार्टनरशिप होत असेल ना
तर आपण चांगल्या दिशेने वाटचाल करताय हे सांगायला हरकत नाहीये, हे ठामपणे सांगता येईल. ही सलामीची जोडी मैदानात आली आहे. खराब चेंडूचा समाचार घेतला, चांगल्या चेंडूला सन्मान दिला, क्रिकेटची आधुनिक परिभाषा पाळली गेली, याचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी जितेंद्र नाईक. यावेळेला ऑन साइडच्या दिशेने धर्मेंद्र येऊ देत, जितेंद्र येऊ देत कोणीतरी. मी एकटा बास म्हणालाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक षटकार. थळ गावातील शाळांमध्ये आता व्हिजिट द्यावी लागणार आहे, भेट द्यावी लागणार आहे. जिथे पहिली आणि दुसरीचा पाडा शिकवला जातो की नाही याबद्दल आता मात्र शंका उपस्थित होईल. कारण येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार यांची आतषबाजी होतीये आणि धावफलक आता मात्र 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. यावेळेला स्लोवर वन फ्लाइटेड डिलिव्हरी होती ऑन साइडच्या दिशेने. सहज पद्धतीने खेळलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या बाय वन गेट वन फ्री जणू काही ऑफर सुरू आहे. म्हणजे एकाच दमात जर चेंडू कलेक्ट झाला असता, फेकी झाली असती तरी दुसरी धाव वाचवता येऊ शकली असती. क्षेत्ररक्षक फंबल झाला, मैदानाच्या गॅम्बल झाला आणि धावफलकावरती आता मात्र 44 ही धावसंख्या पाहायला मिळते. चला त्यात काही धावांची भर काढायची का? इथून मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण, संपूर्ण समर्पण इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मी म्हणेन आपल्या संघासाठी 5 धावा इथून मात्र वाचवल्या गेल्या. राज गुंजाळ त्या ठिकाणी उपस्थित होता. धावफलकावरती 45 ही धावसंख्या, 45. तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी करण्यात येते. कमालीची एफर्ट्स इथून मात्र राजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धावा वाचवल्या गेल्या. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं होतं की जनधन अकाउंट ओपन करा. इथून मात्र धावांचं सेव्हिंग अकाउंट राज गुंजाळने केलेलं पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी या 5 धावा वाचवल्या. अन्यथा हा सुद्धा चेंडू सीमारेषा पार असू शकला असता. इट्स अ फेअर, येस. चेंडू सेव्ह करण्यात आलेला आहे. कौतुकास पात्र कामगिरी राजच्या माध्यमातून मैदानाच्या आज राजाने मैदानाच्या प्रजेला खुश केलंय. ही कामगिरी पाहायला मिळते. धावफलकावरती नजर टाकूया. तिथून मात्र 45. त्यात मात्र गॅप मध्ये चेंडू फटका खेळलाय. काही चेंडूची वाट पाहायची असते, यावेळेला चेंडूची वाट लावली गेली आहे. व्हॉट अ स्ट्रोक. यावेळेला पुढे सरसावून 2 क्षेत्ररक्षकांना पार करत चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणखीन एकदा धावा मिळतील. प्रेशर इथून मात्र गोलंदाजावरती असेल, कारण यॉर्कर बॉलला रिव्हर्स स्वीप चौकार आला. आणि आता ओव्हरपिच चेंडूवरती समाचार 55 धावसंख्या असताना पुन्हा एकदा कलात्मक, दर्जेदार, देखणा, दर्शनीय फटका पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. क्रमांक 3 मैदानाच्या झालेत समाप्त आणि 3 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावरती 59 ही धावसंख्या क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी मधील आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या 3 षटकांमध्ये इथे मात्र पूर्ण केली आहे. वेल डन, व्हॉट अ फंटास्टिक इनिंग. ललित वैयक्तिक 36 धावसंख्येवरती खेळतोय, तर साई मैदानाच्या 23 धावसंख्येवरती खेळतोय. काय कमालीचा खेळ केलाय.
पुढील मॅच साठी आरबी कन्स्ट्रक्शन साई झिराड संघ आणि परी 11 दिघोडी संघ सज्ज राहायचे. नाणेफेकीसाठी रेडी व्हायचे. यावेळेला ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा गर्जनादार गगनभेदी गतिमान गरुड झेप घेणारा गौरवशाली षटकार. तुम्ही कोणी योगायोगावरती विश्वास ठेवाल की नाही, मात्र मी म्हणेन जागृती थळ या संघाने ठेवलाय. म्हणजे त्यांनी केलंय काय, एक इक्वेशन क्लिअर केलंय. षटक कुठलंही असू देत, गोलंदाज कोणी येऊ देत, त्याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचं. पुन्हा एकदा यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. केवळ एक धाव मिळणार आहे. सब्जेक्ट पुढे घेऊन जाऊयात जिथे आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले साहिल सुर्वेने टाकलं, ज्यावरती पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले. दुसऱ्या षटकासाठी राज आला, पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तिसऱ्या षटकासाठी जितेंद्र आला, त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला. चौथ्या षटकासाठी हर्षल आलाय. त्याच्या गोलंदाजीवरती सुद्धा थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक षटकार. बघा, ऑस्ट्रेलियन संघ मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी करत होता ना, त्यांच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय याची चर्चा होती. चेक करावं लागेल इथून. मात्र थळ संघासाठी सुद्धा काय कमालीची फटकेबाजी मैदानावरती खेळली जाते. कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड, मात्र तरी सुद्धा म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. नशिबाची साथ मिळतीये. मैदानाच्या आत पुन्हा एकदा बाय वन गेट वन फ्रीची ऑफर सुरू झाली होती. 11 चेंडूंमध्ये 44 धाव संख्येवरती ललित आपली इनिंग बिल्ड करतोय, तर दुसऱ्या बाजूला 11 मध्ये 30 धाव संख्येवरती साई साखरकर. मैदानाच्या चांगली इनिंग होते. यावेळेला होतं काय, एका क्षणाला वाटलं होतं बॅटची एज आहे की काय, त्याचा आवाज सुद्धा आला असा भास झाला होता. मात्र नशिबाची साथ पुन्हा एकदा जागृती थळ संघासाठी. 75 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून हर्षल गोलंदाजीसाठी आलाय. नाणेफेकीसाठी चला दोन्ही संघ आरबी कन्स्ट्रक्शन साई झिराड आणि परी 11 दिघोडी संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हायचे. पिवळ्या बॉलला मारून मारून लाल केलंय जागृती थळ संघ. आणखीन एकदा यावेळेला फटका फसलाय. शेवटी अंततः जाखमाता परुळपाडा संघासाठी इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती पहिली विकेट मिळते. या इनिंगची
मस्त वाटलं. वरती सोहन बाबे आपल्या संघासाठी करून देतोय. 6 धावसंख्या आहे, एक गडी बाद. एक समोर फटका लॉंगॉनच्या दिशेला, परंतु इथे चांगला फटका लॉंगॉनच्या बाहेर. 6 धावा षटकार. या ठिकाणी आपण सन्मान्य जगन्नाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक कक्षाकडे या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि कर्णधार त्यांची वर्णी येथे मग ड्रॉप बॉक्स मध्ये लाभते. एका बाजूला या ठिकाणी आपण पाहत आहोत परी 11 दिगुडी संघाचे कर्णधार अमरीश येथे उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी आरबी कन्स्ट्रक्शन झिराड या संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित होत आहेत आणि सन्माननीय जगन्नाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना या ठिकाणी सूचना असतील की सामना 5 षटकांचा. समान शुभेच्छा देऊयात. टॉस केला जातोय. दोन्ही संघांना समान शुभेच्छा. टॉस सन्मान्य जगन्नाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. तो टॉस या ठिकाणी जिंकतायत ते म्हणजेच आरबी कन्स्ट्रक्शन झिराड या संघाचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो. टॉस जिंकलाय. जो काय निर्णय तो लगेच कळवा. आपल्या संघाला उपस्थित करा. पुन्हा एकदा जाऊयात कॉम्बॉक्स कडे जेथे संकेत समालोचन करतायत. ओव्हर टू यू. धन्यवाद यश. मागच्या बॉल वरती ते बीमर पद्धतीचा चेंडू गोलंदाज सोहन भाबेने टाकलाय. धावा झाल्या आता 14 धावा. आडव्या बॅटने यश कुंजलच्या बॅट मधून जबरदस्त फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार. जाखमाता परुपाडा अगदी मोठा आव्हान त्यांच्या समोर ठेवलेलं आहे जागृती थळसंघाने. आणि पहिल्या षटकामध्ये सोहन भाबीवरती या ठिकाणी आक्रमण केलंय. पहिला बॉल जर बघितला तर विकेट होती. त्यानंतर जे चांगले चेंडू पाहायला मिळाले, परंतु त्या दरम्यान 3 षटकार सुद्धा आलेले आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे ब्लॅक कलरची ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे शूज सुद्धा कंपल्सरी आहेत. ते घालून आपण परिधान करायचे आहेत.
आणि त्याचप्रमाणे जे आयोजकांकडनं टी शर्ट आपल्याला दिलेलं आहे ते सुद्धा घालणं आपल्याला बंधनकारक आहे. यापुढचे सर्व संघ यांनी नोंद घ्यायचं आहे. ऑर्गनायझर यांनी दिलेलं टी शर्ट त्याचप्रमाणे ब्लॅक ट्रॅक आणि शूज हे परिधान करून आपण मैदानावरती खेळायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. या ठिकाणी व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बघूया तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी कशा पद्धतीने येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईट नाही आहे. ऋतुराज भावी गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक मैदानावरती सुरू आहे. बघूया पुढचा बॉल. फुल टॉस चेंडू चांगला फटका परंतु इथे चांगला झेल. फलंदाज क्रमांक 2 आउट. सुर्वे फलंदाजीसाठी आलाय. बघूया कशा पद्धतीने त्याच्या माध्यमातून इथे फलंदाजी होणार आहे. ऋतुराज भाभीला पहिली सफलता प्राप्त झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये सोहन भाभीने सुद्धा एक सफलता प्राप्त केली होती. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून इथे ऋतुराज भाभी गोलंदाजी करतोय. बघूया पुढचा बॉल साहिल साठी. इथे चांगला फटका कव्हरच्या दिशेला. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. तिथे चेंडू गेलाय. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळालाय. धावसंख्येत 1 ची भर धावसंख्या पाहिली तर 21 धावा दाफलकावरती लागल्या. 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ऋतुराज भाभी ऑन द बॉलिंग मार्क. बघूया कशा पद्धतीने मैदानावरती हे बॅटल रंगेल. एक महत्वपूर्ण सामना आहे. दुसऱ्या फेरीचा हा सामना पाहायला मिळतोय. मोठं लक्ष आहे पण चांगली सुरुवात आहे. बघूया पुढचा बॉल. इथे चांगला चेंडू बॅटची कडा. यष्टीरक्षकाने सोपा झेल घेतलाय. फलंदाज क्रमांक 3 इथे आउट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जागृती थळचा एक उभरता सितारा नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जशा पद्धतीने अक्षय पाटील मोन्या कशा पद्धतीने कामगिरी करत असतो त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा खूप मोठा फॅन सुद्धा आहे ऋतुराज भाभी. आणि तशाच पद्धतीने इथे गोलंदाजी आणि फलंदाजी करतोय. एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जागृती थळ संघाकडून. ऋतुराज भाभी दुसरी सफलता त्याला प्राप्त झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युगांत वरती मोठी जबाबदारी आहे. इथे धावसंख्येला वेग वाढवायचा आहे. धावसंख्येचा आलेख वाढवायचा आहे. बघूया पुढचा बॉल. चांगला फटका इथे प्रतीक मलव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्या हातातून चेंडू जर पाहिला तर यश कांबळेच्या हातामध्ये गेलाय. एक धाव मिळाले. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 22 धावा. 22 धावा दाफलकावरती लागले. एक चांगली सुरुवात पण तो आता त्या सुरुवातीला इथे कन्वर्ट करावे लागेल आणि कशा पद्धतीने धावांचा चेस इथे केला जाईल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. बघूया पुढचा बॉल. आकोट टप्प्याचा बॉल. इथे आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी ठरलाय. आणि अंतिम चेंडू होता या दुसऱ्या षटकातील. अंतिम चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. डॉट चेंडू आणि दुसरं षटक इथे समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा दाफलकावरती लागले. उर्वरित 12 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे.
इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या संघांना जास्तीत जास्त धावा मैदानावरती कराव्या लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू किंवा जास्तीत जास्त कमीत कमी इथे मोठे फटके खेळण्याची संधी फलंदाजांना देणं गरजेचं आहे. आयुष साखरकर वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. बघूया पहिला बॉल. अकोट टप्प्याचा बॉल, चांगला फटका, गॅप मध्ये फटका आहे. इथे क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केलेत. सोहन भाभी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एकची भर होते. धावसंख्या 23 धावा दापलकावरती लागले. 11 चेंडू 53 धावांची गरज आहे. इथून पुढे खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जाखमादा परोपाडा संघाला. डाऊन द लेग साइड वाईट बॉलचा इशारा आलाय. या ठिकाणी सन्माननीय राहुल भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण व्यासपीठावरती येऊन इथे स्थानापन्न व्हायचंय. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. वाईट चेंडू आलाय. बघूया पुढचा बॉल. स्लोवर वन, चांगला बॉल. इथे क्षेत्ररक्षक तैनात केला. एक चांगला झेल. फलंदाज आउट, बाद, विकेट. .25 25 धावा दापलकावरती लागल्या. 9 चेंडू 51 धावांची गरज आहे. इथून पुढे आव्हान अवघड होत चाललंय. बघूया पुढचा बॉल. आयुष, फुल टॉस, परंतु इथे मागच्या दिशेला खेळून काढलाय. घोषित परिसरामध्ये बॉल गेलाय. तिथे एक धाव नक्कीच मिळणार आहे. आठ चेंडू 50 धावांची गरज आहे. इथून पुढे अवघड आव्हान इथे होत चाललेलं आहे. सामना जर पाहिला तर जागृती थर्ड संघाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया पुढचा बॉल. आयुष साखरकर, चांगला चेंडू, गतीमध्ये बदलाव केलाय. यावेळेला धीमा गतीचा चेंडू टाकला होता. फलंदाज इथे चकतायत आणि कोणतीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये सोहन भाभीने 1 विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर ऋतुराज भाभीने 2 विकेट्स प्राप्त केल्यात. या षटकामध्ये सुद्धा आयुष साखरकरने चांगली गोलंदाजी केली. चांगला फटका आडव्या बॅटने. तिथे क्षेत्ररक्षक आहे यश कांबळे, पेट्रोलिंग करतोय. तिथे एक धाव मिळाले. इथे आपण पाहिलं तर तिसरं षटक मैदानावरती संपलंय आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा दापलकावरती लागले. अंतिम षटक, परंतु त्या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला करायच्या आहेत. सहा चेंडू 49 धावांची गरज आहे. इथून पुढे जागृती तळ संघ खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. कदाचित चमत्कार घडू शकतो. चमत्काराला इथून नमस्कार, परंतु इथे चमत्कार घडणार का? हर्षल भालवणकर गोलंदाजीसाठी आलाय. चौथा आणि अंतिम षटक मैदानावरती शिल्लक आहे. 6 चेंडू 49 धावांची गरज. एक डावखुरा हाताचा गोलंदाज जागृती थळ संघाचा. सातत्यपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये जागृती थळ संघाचं प्रतिनिधित्व केलंय. इथे पहिला बॉल. आडव्या बॅटने चांगला फटका. ओम साखरकर क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत चेंडूवरती येईल, फील्ड करेल, तोपर्यंत एक धाव मिळते. इथे सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता शिल्लक आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू ओके. बीम फेकी बॉलर साठी रिव्ह्यू आहे. थ्रो बॉलर आहे की नाही या ठिकाणी आपण चेक करतोय. गोलंदाजाच्या अगदी शैलीवरती इथे आक्षेप घेतलेला आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल डिलिव्हरी. गोलंदाज अगदी प्रॉपर पद्धतीने गोलंदाजी करतोय. ऍक्शन अगदी प्रॉपर आहे, त्यामुळे हा चेंडू आहे लीगल, फेअर डिलिव्हरी. हर्षल भालवणकर गोलंदाजी करतोय. नाईट स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं. बघूया मैदानावरती पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे, थोडस खालवर राहिलाय चेंडू. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला म्हणता येईल. निर्धाव चेंडू आलाय. इथून पुढे खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. सामना जर पाहिला तर 99% जागृती थळच्या बाजूने लागलेला आहे. पण काही चेंडू आहेत. बघूया पुढचा बॉल. चांगला फटका कव्हरच्या दिशेला, तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला सोहन भाभी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळाले. 29 धावा फलकावरती लागल्यात. 66 धावांचा पाठलाग करायचा होता. बघूया पुढचा बॉल. चांगला फटका इथे यश कांबळे पर्यंत चेंडू गेलाय. एक टप्पा बॉलला अडवलाय. तिथे एक धाव पुन्हा एकदा मिळाले. दोन चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. चौथं षटक, अंतिम षटक मैदानावरती बाकी आहे आणि चौथ्या आणि अंतिम षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. जागृती तळ संघाने अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी केली होती. इथे आडव्या बॅटने चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. पंचेचाळीस धावांवरती त्या ठिकाणी बॅटिंग केली होती आणि त्याचप्रमाणे त्याची साई साखरकरने सुद्धा साथ दिली होती आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून इथे धावांना रोख सुद्धा लावलेला आहे. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळालंय. जागृती तळ संघाला इथे शुभेच्छा देतोय आणि जाकमाता परुपाडा आपल्या पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. संकेत सर, मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा. आणि मॅन ऑफ द मॅच मूर्ती लहान पण कीर्ती महान, जागृती तळ संघाचा ललित कुलपे ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. ललित कुलपे यांनी 45 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि त्याला कशा पद्धतीने अगदी त्याला सामना अगदी त्यांनी ओपनिंग केली आणि ओपनिंग करत असताना 45 धावा त्यांनी कुठल्यात, असा जागृती तळ संघाचा ललित कुलपे ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चेक. या ठिकाणी मी सन्माननीय राहुलजी भोईर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आरबी कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय राहुलजी भोईर, आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो चिक. यस, सन्माननीय राहुलजी भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ललित, विनंती असेल आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्यापर्यंत यायचा आहे. ललित कुलपे प्लीज, वेलकम. अगदी जागृती थळ या संघाचा फार महत्वपूर्ण खेळाडू ललित, चला यायचा. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी अगदी राहुल भोईर आपल्या समवेत उपस्थित आहात. मॅन ऑफ द मॅच घेण्यापूर्वी नक्की शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला जाईल. ललित, काय म्हणशील, अगदी क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा आपण खेळताय, कसं वाटतंय? खेळायला तर खूप छान वाटतं, मजा येते. खूप फील म्हणजे चांगला आहे आणि आमची टीम पण खूप चांगली आहे आणि सर्व नवीन खेळाडू आहेत. त्याच्यात आम्ही एक दोघंच आहोत जे असे जुने आहोत. बाकी मजा वाटते खेळायला पोरांसोबत नवीन. संघाविषयी काय म्हणशील, कसा संघ आज मैदानाच्या वरती काम करतोय, 2 सामने जिंकताय संघ? खरंच खूप अभिनंदन वाटते. आम्ही बऱ्याच टुर्नामेंट आता हारतच होतो, बऱ्याच हारलोय, तर आता पहिल्यांदा 2 सामने म्हणजे विजयी झालोय आम्ही बऱ्याच दिवसांनी. त्या पोरांचीच मेहनत आहे सर्व. थँक्यू. आयोजनाबद्दल काय